तर लाडक्या बहिणींनो, आज तारीख आहे 21 डिसेंबर. परंतु अजूनही लाडक्या बहिणींचा हप्ता तुमच्या अकाउंटला आलेला नाही, बरोबर. पण आता टेन्शन घेऊ नका. उद्या आहे 22 डिसेंबर, नंतर 23 डिसेंबर, नंतर 24 डिसेंबर. जर तुम्हाला हप्ता येणार असेल, तर तुम्हाला 22 डिसेंबर, 23 डिसेंबर किंवा 24 डिसेंबर या 3 दिवसामध्ये तुम्हाला मिळून जाईल. जर या 3 दिवसामध्ये तुम्हाला हप्ता नाही मिळाला, तर त्याच्यापुढे या डिसेंबर महिन्यात तुम्हाला हप्ता मिळणार नाही, कारण तेव्हा आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे तो हप्ता जानेवारी महिन्यापर्यंत वाढू शकतो. तर उद्याची वाट बघा. 22 डिसेंबर आहे, 23 डिसेंबर आहे, 24 डिसेंबर आहे. मला माहिती आहे मी असे व्हिडिओ टाकतो, परंतु मला जी माहिती मिळते तेच मी सांगण्याचा प्रयत्न करतो. एवढे दिवस वाट बघितल्यात, थोडं अजून वाट बघा. उद्याची वाट बघा, परवाची आणि तेरवाची वाट बघा. तुम्हाला 50% चान्स आहे की तुम्हाला या 3 दिवसामध्ये हप्ता वाटप केला जाईल. मला पण माहिती आहे की खूप साऱ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत, खूप साऱ्या गरीब घरातून येतात. त्यांना मेडिकल इमर्जन्सी असते, मुलांची फीस भरायची असते, त्यांचे नवरे काही कमवत नाही किंवा काहींना वडील नसतं, नवरा नसतो. खूप परिस्थिती बिकट आहे. सर्वांची परिस्थिती बिकट आहे. पण आपण काय करू शकत नाही. शेवटी आपण त्या लोकांना निवडून दिलेलं आहे. त्यांच्या हातात आहे की पैसे कधी वाटप करायचे. आता आचारसंहिता चालू आहे. कारण बघा 5-6 महिने झाले गव्हर्नमेंटने आपल्याला पैसे दिलेत. त्यांच्या खिशातले पैसे नव्हते. ते आपलेच पैसे होते. ते आपलेच पैसे आपल्याला रिटर्न दिलेले. बरोबर. परंतु आता आचारसंहितेमुळे ते लोकं वाटू शकत नाही. परंतु 22 तारीख, 23 तारीख आणि 24 तारीख फक्त या 3 दिवस वाट बघा. या 3 दिवसामध्ये 50% चान्स आहे तुमचे पैसे तुमच्या अकाउंटला मिळून जातील.